जालना बसस्थानक परिसराला अवैध धंद्यांनी वेढले. बसस्थानकावर पायाकेटमार, मंगळसून चोरांचा धुमाकूळ, तर बसस्थानकाबाहेर वेश्यांचा नंगानाच. पोलीस अधीक्षक तेकबीरसिंह संधूच्या कार्यकाळात ही सदर बाजार पोलिसांच्या कारवायावर संशय. मोक्ष लॉजवर पुन्हा धाड, 3 महिन्यांत चौथी कारवाई, तरीही सदर बाजार पोलिसांच्या छुप्या आशीर्वादाने वेश्या व्यवसाय सुरूच. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील काही लॉजमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. या कथित प्रकारामुळे परिसरातील नागरिक, प्रवासी व व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून संबंधित यंत्रणांनी तातडीने चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी होत आहे. जालना शहरातील बसस्टँड परिसराला अवैध धंद्यांनी पूर्णपणे घेरलेले असतानाच लायाजिगमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसाय आणि त्यांच्या नंग्यानाचमुळे प्रवासी आणि स्थानिक व्यावसायिक पूर्णपणे वैतागले आहे. परिसरातील मोक्ष लॉजवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने AHTU शुक्रवारी पुन्हा धाड टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. विशेष म्हणजे गेल्या 3 महिन्यांत या लॉजवर झालेली ही चौथी कारवाई असल्याने वारंवार पोलिसी कारवाई होऊनही हा व्यवसाय सुरूच कसा राहतो, याबाबत सदर बाजार पोलिसांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोक्ष लॉजमध्ये महिलांना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती AHTUला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत 2 महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणात लॉज व्यवस्थापक संतोष भोलेनाथ गायकवाड, खडपुरी, जालना, व्यवस्थापक शुभम अब्बादास शेळके, फेफळेवाडी नाका, जालना आणि फरार असलेला लॉज मालक सचिन नंदू पवार, संभाजीनगर, जालना यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच ग्राहक म्हणून आलेल्या रोशन संजय बावस्कर, वय 21, रा. रोहेपुरा, ता. सिंदखेड राजा, जी. बुलढाणा याला ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान 1415 रुपयांची रोख रक्कम व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी जालना येथील सदर बाजार पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम 1956 च्या कलम 3, 4, 5, 6 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, गेल्या 3 महिन्यांत एकाच मोक्ष लॉजवर 4 वेळा धाड टाकण्यात आल्याची चर्चा शहरात सुरू आहे. वारंवार कारवाई होत असतानाही त्याच ठिकाणी पुन्हा देहव्यापार सुरू असल्याचे उघड होत असल्याने पोलिसांच्या कारवाईची परिणामकारकता आणि या रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांपर्यंत तपास पोहोचतो का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातील मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या अशा प्रकारच्या अवैध व्यवसायामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, केवळ धाडसत्र न राबवता अशा लॉजवर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे. लोकतुफान डिजिटल, अशफाक पटेल.